नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि एक छान पोस्ट आली आहे, तर ती वाचून दाखवते. लिहिलेली आहे अनघा किल्लेदार पुणे यांनी आणि शीर्षक आहे वाट्या वाट्या ग. आजकाल ऊन फारच तापायला लागलंय. सकाळच्या वेळेस एक दोन कामं करून यावी तर अगदी नकोसं होऊन जातं या उन्हात. परवा मी पण अशीच दमून भागून घरी आले. जेवल्यावर म्हटलं घरी ताजं ताक आहे तर वाटीभर ताक प्यावं. थंड ताजं दाट ताक, त्यात जिरेपूड, काळे मीठ, थोडासा हिंग, म्हणजे उन्हाच्या त्रासावर हमखास उतारा. आता म्हटलं जरा शांत बसून प्यावं म्हणून वाटी काढण्यासाठी ट्रॉली उघडली तर हाय रे माझ्या कर्मा, एक वाटी जागेवर नाही. जरा शोधाशोध केली पण माझा जीव त्या ताकात अडकलेला. तिथलंच एक फुलपात्र घेतलं मी ताक प्यायले. पोट आणि मन दोन्ही शांत झाल्यावर माझ्यातला आई मोड ऑन झाला. ताक वाटीतून पितात, फुलपात्रातून थोडंच. कुठं गेल्या बरं वाट्या? आयत्या वेळेस एकही का दिसेना. मी घासून आलेली भांडी लावली, त्यात एक दोन सापडल्या. गृहिणीचा जीव चमच्यात देखील असतो. इथं 4-6 स्टीलच्या वाट्या दिसत नव्हत्या. मग कसे फुटले पाय? मी आठवून पाहिलं, शेजारी पाजारी काही दिलंय का? पण या तीव्र उन्हाळ्यात मी घरी काहीही असं केलं नव्हतंच की जे वाटीत घालून शेजारी पोस्त करीन. मग मागे पडल्या बिडल्या की काय म्हणून कपाटं हलवली. आता आयतीच कपाटं हलवली म्हणून व्हॅक्यूम क्लीनर आणून तिथली स्वच्छता केली. एकदा का भारतीय घरातली आई शोधाशोध करू लागली की KGB, जगाच्या पाठीवरचे कोणतेही पोलीस खातं फिकं पडेल अशी गणितं त्रैराशिकं मांडली जातात. वस्तू गुप्त झाली तर ती प्रगट होतेच. भांड्यांच्या कपाटातले 2 कप्पे पुसून लावले, त्यात मागे पडलेल्या 2 छोट्या काचेच्या बरड्या मिळाल्या, पण वाटी नाही. वाटा वाटा गच्या तालावर मी घरच्या स्टीलच्या वाट्यांची शोध मोहीम अधिक तीव्र केली. राहता राहिला फ्रीज. तिकडे आठवड्यात एकदा तरी नजर फिरवून साफसफाई करावीच लागते. म्हणून फ्रीज उघडला तर अगदीच खुलजा सिम झालं. 2 रिकाम्या वाट्या तशाच पडलेल्या. आमच्याकडे पदार्थ संपवण्याकरता खाणं याला दोघांचा तीव्र विरोध असतो. थोडीच भाजी कोशिंबीर उरली की ती ठेवायला वाटीच की. फ्रीजमध्ये एका वाटीत 1.5 चमचा भात, एका वाटीत अर्धा डाव भाजी, एका वाटीत चिरलेली कोथिंबीर, बहुतेक मावशींनी ठेवली असावी. मग मी ते सगळं बाहेर काढलं. त्यातले बहुतेक सगळेच पदार्थ चांगले होते. ते एका मध्यम आकाराच्या तसराळ्यात काढले. 2 उकडलेले बटाटे किसून घातले. थोडं पनीर आणि हाताला लागतील ते मसाले घालून छान मिक्स करून त्याची कटलेट्स केली. आमच्याकडे सगळेच चतुर. कटलेट्स पाहून अरे वा असं न म्हणता आज काय खपवलंय असा विचार प्रथम मनात येतो. तेच झालं. सांगते तसं पटकन संपवलं असतं तर मला हा द्राविडी प्राणायाम करावा लागला असता का? गळी उतरवणं हा वाक्प्रचार मी आज ती शब्दशः खरा केला होता. काही का असेना किल्लेदारीणबाईंनी आडनाव सार्थ केलं. ही शोधाशोध मोहीम फत्ते गेली. सगळ्या खरकट्या वाट्या गरम पाण्यात बुडवून ठेवून मी स्वच्छ घासून पुसून ठेवल्या. असो, रात्री जेवणानंतर परत एकदा स्टीलच्या वाटीतून 3 जण ताक प्यायलो. मग माझा जीव थंड झाला. तेव्हापासून घरात उरवाउरवी होत नाहीये. 2-3 आठवड्यात घरी थालीपीठ कटलेट्स झाली नाहीत. केलीस तर देईन की तुम्हाला अपडेट. किती छान मजेशीर लिहिलंय ना. प्रत्येकीच्या घरी मला असं वाटतं ह्या अशा वाट्या वाट्या असणारच फ्रीजमध्ये इकडे तिकडे. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा एक आपल्या हातात लागत नाही. आणि मग त्याची अशी
धिरडी, थालीपीठं, कटलेट्स असले काहीतरी प्रकार करायला लागतात, तेव्हा त्या सगळ्या वस्तू फ्रीजमधल्या संपतात. खरं आहे की नाही? माझी खात्री आहे की तुम्हा सगळ्यांना पण असंच वाटत असेल. अनघाताई, अगदी मी सहमत आहे बरं का तुमच्याबरोबर. तर अशी ही छानशी पोस्ट अनघाताई, मनोमन अगदी तुमचे आभार मानते की इतकी सुंदर पोस्ट माझ्या वाचण्यात आली आणि बाकी सगळ्यांच्या बरोबर मी त्यामुळे ती शेअर करू शकले. धन्यवाद. पुन्हा अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय. पण माझ्या गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सगळ्या छान छान सुंदर सुंदर पोस्ट मी ज्या वाचते त्याला लाईक शेअर करायला विसरू नका. मी वाट बघते बरं का तुमच्या रिॲक्शन्सची. तर उद्या भेटूया अशाच पुढच्या एखाद्या छानशा पोस्टसह. धन्यवाद.